महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या आपल्या महाराष्ट्रातल्या संतांनी बऱ्याच रचना हिंदीमध्ये सुद्धा केलेल्या आहेत. कदाचित काही लोकांना हे माहीत नसेल आणि म्हणूनच मराठी संतांच्या हिंदी रचना या विषयावर थोडंसं मी बोलणार आहे. भाषासु मुख्या मधुरा दिव्या गिर्वाण भारती तस्मादपि काव्यम मधुरम तस्मादपि सुभाषितम. अतिशय सुमधुर असं काव्य आणि अर्थपूर्ण श्लोक असलेली संस्कृत भाषा ही आपली भारताची प्राचीन भाषा, मुख्य भाषा मानली जाते. आणि इतर ज्या 18 भारतातल्या मुख्य बोलल्या जाणाऱ्या भाषा आहेत त्या बऱ्याच भाषा जवळजवळ संस्कृतपासूनच बनलेल्या आहेत. कारण संस्कृतचे बरेचसे शब्द मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, मल्याळम, तमिळ अशा भाषांमध्ये आलेले आढळतात. त्यामुळे या सर्व आपल्या भाषा भगिनी आहेत. असं असतानाही एका प्रांतातील भाषाभाषी लोक दुसऱ्या प्रांतातील भाषा बोलणाऱ्या लोकांच्या विषयी अकसानं वागतात, इतर भाषांचा तिरस्कार करतात. हे खरोखर कितपत योग्य आहे? कारण तसं पाहिलं तर हिंदी भाषा ही बोलायला अतिशय सोपी, शिकायला सोपी आहे आणि त्यामुळंच इतर अन्य भाषाभाषी लोकांशी बोलताना विचारांचं आदानप्रदान करत असताना माध्यम म्हणून हिंदी भाषेचाच वापर केला जातो. आपण पाहतो मोठमोठ्या शहरामध्ये हातगाडीवाले, भाजी विक्रेते, फळं विक्रेते, दूध विक्रेते, दुकानदार आणि घरोघरी जाऊन मोलाची कामं करणाऱ्या स्त्रिया, पुरुष हे सुद्धा मोडक्या तोडक्या हिंदीमधून बोलून एकमेकाशी संवाद साधत असतात. 12व्या-13व्या शतकामध्ये जेव्हा ज्ञानेश्वर होऊन गेले त्यांच्याच समकालीन नामदेवही त्याच काळात होऊन गेले. त्यानंतरच्या काळामध्ये एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, संत रामदास स्वामी हेही संत होऊन गेले. या संतांनी महाराष्ट्रामध्ये मराठीमधून अभंग रचलेच, पण भारतभर भ्रमण करत असताना भक्तिमार्गाचा प्रसार करण्यासाठी, वारकरी संप्रदायाचा आणि भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी त्यांनी हिंदीचाच आधार घेतला. संत नामदेवांचे गुरु विसोबा खेचर यांनी महाराष्ट्राबाहेर जाऊन नामदेवांना भागवत धर्माचा प्रसार करण्याची सूचना केली. तेव्हा नामदेव महाराज काही काळ उत्तर प्रदेशामध्ये धर्मप्रसारासाठी गेले. त्यानंतर पंजाबमध्ये गेले आणि पंजाबमधील गुरुदासपूर नावाच्या जिल्ह्यात गुमान नावाचं एक गाव आहे, तिथं त्यांचं 20 वर्ष वास्तव्य होतं. आजही आपल्याला त्या ठिकाणी नामदेव महाराजांचं सुंदर मंदिर पाहायला मिळतं. त्या काळात नामदेव महाराजांनी शेकडो रचना हिंदीमध्ये केल्या. काही पंजाबी शब्दही त्यांच्या भाषेमध्ये आलेले आहेत आणि तिथल्या लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला. लोकांनाही ज्ञानेश्वरांचा उपदेश अतिशय नामदेवांचा उपदेश अतिशय आवडत असे. त्यामुळंच शीखांचा जो पवित्र धर्मग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहेब, या ग्रंथामध्ये नामदेव महाराजांच्या तत्कालीन 61 पदरचना संकलित केले गेलेल्या आहेत. त्यांचा समावेश केलेला आपल्याला आजही पाहायला मिळतो आणि खरोखर या शीख लोकांच्या औदार्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच वाटतं. माझ्या अभ्यासामध्ये अशा या मराठी संतांच्या काही रचना आलेल्या होत्या. त्यापैकी नामदेवांच्या काही रचना, हिंदी रचना मला आठवतात. नामदेव महाराज विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. ते म्हणतात, इभय विठ्ठलू उभय विठ्ठलू, विठ्ठलू बिन संसारू नाही. थाण थणंतरी नामा प्रणवय, पुरी रहियो तो सब मही. सर्व महीवर अर्थात जगात सर्वत्र विठ्ठल भरून उरलेला आहे आणि म्हणून नामदेव महाराज त्याला वेळोवेळी प्रणाम करत असतात. पुढं ते म्हणतात, सुईने की सुई रुपे का धागा, नामया का मन हरिसऊ लागा. मन मोरा गजू जिव्हा मोरी काती, मपी मपी काटवू जमकी फासी. नामदेव महाराज शिंपी होते. हाताने कपडे शिवण्याचं काम करत असत, पण मन मात्र विठ्ठलाच्या चरणी सतत लीन असे. आणि मुखाने सतत रामनामाचा जप चाललेला असे. ते म्हणतात की माझ्या मनरूपी गजाने मी मोजून मोजून जीवरूपी कात्रीने यमाचे पाश कापून टाकत असतो, त्यामुळं मला मृत्यूचं भय उरत नाही.
नामदेव महाराज हे अतिशय जिद्दी होते आणि परमेश्वराला ते साक्षात भगवंत आपल्यासमोर उभा आहे असंच मानत असे. त्यांनी कधी देवळातल्या मूर्तीला मूर्ती समजलं नाही. लहानपणी अट्टहासाने देवाने नैवेद्य खावा म्हणून त्यांनी देवाची विनवणी केली आणि प्रत्यक्ष देवाला जेवू घातलं अशी आख्यायिका आहे. आणि असे हे नामदेव देवाची पूजा करत असताना देवाला आंघोळ घालायला पाणी आणतात. पण त्या पाण्यामध्ये त्यांना असंख्य जीवजंतू दिसतात आणि त्यांना वाईट वाटतं की अरे अशा अपवित्र पाण्याने देवाला आंघोळ कशी घालायची. ते म्हणतात, आणियले कुंभ भरियले उदक ठाकूरजी कोई स्नानू करवू 42 लख जीव जलमाही विठ्ठलू भैला काही करवू. या पाण्यामध्ये आधीच पुष्कळचे जीवजंतू आहेत, त्यांनी हे पाणी अपवित्र केले. अरे विठ्ठला, अशा या अपवित्र पाण्याने तुला आंघोळ तरी कशी घालू. तर देवाची पूजा करण्यासाठी ते फुलं आणतात आणि फुलांच्या बाबतीतही तीच अवस्था आहे. त्यांच्या मनात पुन्हा शंका येतेच की आणियले फुलं गुंफिले हार माला ठाकूरजी की हो पूजा करहू पहिले बासू लयही भवरही विठ्ठलू भैला काही करवू. फुलांचा वास आधीच भुंग्याने घेतलेला आहे, तेव्हा देवा ही फुलंसुद्धा खरं तर तुला वाहण्याच्या योग्य नाहीच आहेत. तर देवाला नैवेद्य दाखवा म्हणून ते दूध आणतात आणि खीर करतात. पण तेव्हाही त्यांच्या मनात पुन्हा शंका येतेच. ते म्हणतात, आणियले दूध रिधाईले खीर ठाकूरजी को हऊ नैवेद्य करवू पहिले दूध बिठाईले बछरई विठ्ठलू भैला काही करू. हे दूधसुद्धा पहिल्यांदा गाईच्या वासरानेच पिलेलं आहे, म्हणजे तेही उष्ट झालेलं आहे. अशा प्रकारे विचार करणारे, आगळावेगळा विचार करणारे नामदेव महाराज हे एक अलौकिक संत होते आणि अतिशय भक्तिपूर्ण अंतःकरणातून स्फुरलेलं हे त्यांचं काव्य अतिशय सुंदर आहे. नामदेवांच्या प्रमाणच एकनाथ महाराज यांनीसुद्धा काही रचना केलेल्या आहेत. एका पदामध्ये संत संगतीचं महत्त्व सांगताना ते म्हणतात, भला संतन का संग खिलावे निज बोधन की भंग सदा आनंद मोदंग ऐसा मलंग फकीर ज्ञान के मैदान खडे शमदम से आन पडे ऐसा एकनाथ कंगाल ऐसा मलंग फकीर. संतांची संगती म्हणजे ज्ञानामृताचे उपदेशरूपे भांग्याचे सेवनच आहे. कारण हे मलंग फकीर म्हणजे संत लोक हे पूर्णपणे मनमौजी असतात. अशा दृष्टीनं मनमौजी की विठ्ठलाची भक्ती करताना ते त्याच्यामध्ये पूर्ण तल्लीन होऊन गेलेले असतात. त्यांना कशाचंही भान उरत नाही. संसाराचे मोहपाष्टणी तोडून टाकलेले असतात आणि म्हणून अशा संतांची संगती ही इतरांनाही लाभदायक ठरते असं एकनाथ महाराजांनी याच्यावर सांगितलेलं आहे. ज्ञानदेवे रचिला पाया कळस झळके वरतुक याचा. मराठीमध्ये अशी एक काव्यपंक्ती आहे. याच अर्थाची एक रचना बहिणाबाईंनी हिंदीमध्ये केलेली आहे. त्या म्हणतात, ज्ञानदेवने ज्ञान बलसे डाली जो बुनियाद नामदेवने नामवश रचो भव्य प्रासाद एकनाथने भागवत दिया स्तंभ और इसी भक्ति पर धर्म का तुकाराम सिर मौर. अर्थात ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा पाया रचला. नामदेवांनी आपल्या नामस्मरणाने त्याच्यावरती भव्य इमारत चढवली. एकनाथांनी भागवताची रचना करून त्याला भक्कम आधार असे खांब दिले आणि याच भक्तीच्या मार्गावर जाऊन धर्माचा प्रसार करणाऱ्या तुकारामांनी त्याच्यावर कळस चढवला. असे हे संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या पण काही हिंदी रचना आपल्याला आढळतात. ते म्हणतात, लोभी के चित धन बैठे कामिने के चित काम माता के चित पूत बैठे तुकया के मन राम. तुका बडा न मानू जिसके पास बहुदाम बलिहारी उस मुख की जिससे निकसे राम नाम. राम नाम हे त्यांना अतिशय प्रिय होतं.
आणि त्यामुळं ते म्हणतात ज्याच्याजवळ खूप संपत्ती आहे त्याला मोठा समजत नाही मी, तर ज्याच्या मुखामध्ये सतत रामनाम आहे, परमेश्वराचं नामस्मरण जो करतो सतत, त्याच्यावरती मी आपला जीवसुद्धा वळून टाकेन. म्हणून तर ते म्हणतात की जाका चित लागे मेरे राम के नाऊ, कहे तुका मेरा चित लागे त्याके पाऊ. ज्याचं चित्त रामाच्या पावलाशी जडलेलं आहे त्या अशा भक्ताच्या पावलाशी माझं मन जडतं. म्हणजे मला तो भक्त अतिशय आवडतो, अशा प्रकारे या पदात तुकारामांनी सांगितलं आहे. एका ठिकाणी भगवान श्रीकृष्णांना शरण जाताना पूर्णपणे समर्पण भावनेनं ते स्वतःला कृष्णाची गोपी समजतात आणि अशा समर्पित भावनेनं केलेली एक त्यांची रचना हिंदीमध्ये आहे पहा. मैं भूली घर जानी बाट, मैं भूली घर जानी बाट, गोरस बेचन आई हाट. कान्ना रे मन मोहन लाल, सबही बिसरू देखे गोपाल. हूँ तो चकित भेट तुका, भागा रे भागा सब मन का धोका. बोलो रे नंदजी को डिकरो, लाज राखी लीन हमारो. तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही दूध विकायला गेलो होतो खरं तर बाजारामध्ये, पण ते विसरूनच गेलो. बाजारात कृष्ण भेटला आणि सगळ्या गोपी त्याच्याकडेच एकटक पाहत राहिल्या. अशा वेळेला कृष्णाने जणू त्यांना सावध केलं आणि त्यांचं कर्तव्य त्यांच्या लक्षात आणून दिलं, त्यांची लाज राखली. अशा प्रकारच्या पदरचना अतिशय सुंदर अशी आहे. यानंतरचे आपले संत जे आहेत ते समर्थ रामदास स्वामी, ते पूर्णतः राममय होते आणि त्यांनीही भागवत धर्माचा प्रसार केला. भारतभर भ्रमण करत असताना त्यांनीही हिंदीचाच आधार घेतला. ते म्हणतात जित देखूत रामही रामा, जित देखूत पूरण कामा. तृण तरवर सातो सागर, जित देखूत मोहन नागर. जलथल काष्ट पाषाण आकाशा, चंद्र सूरज नचते प्रकाशा. मेरे मन मानस राम भजोरे, रामदास प्रभू ऐसा करो रे. हे मेरे माझ्या मनमानसा, सतत तू रामाचंच भजन कर आणि अशा प्रकारे माझ्या मनकडून सतत रामनामाचं भजन व्हावं, रामाची आराधना माझ्याकडून केली जावी, म्हणून ते प्रभू रामचंद्रांनाच आशीर्वाद मागतात. अशा प्रकारे महाराष्ट्रामधील मराठी संतांनी अनेक हिंदीमध्ये रचना केलेल्या आहेत. अगदी ज्ञानदेवांपासून ते ज्ञानेश्वरांपासून ते अलीकडच्या काळातले संत तुकडोजी महाराज यांच्यासुद्धा आपल्याला काही रचना बघायला मिळतात. तर हिंदीमधले एक लेखक आहेत आचार्य विनय मोहन शर्मा. त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे हिंदी को मराठी संतों की देन. त्याचबरोबर प्रज्ञा शाकल्य नावाच्या लेखिकेने एक पुस्तक लिहिलेलं आहे अलीकडं आणि त्या पुस्तकात त्यांनी सांगितलं आहे की मराठी, पुस्तकाचंच नाव आहे मराठी संतों का हिंदी काव्य या नावाचं एक त्यांचं पुस्तक आहे. आणि या दोन्ही पुस्तकामध्ये आपल्याला या मराठी संतांच्या बऱ्याचशा हिंदी रचना पाहायला मिळतात. खरोखर धन्य आहेत ते संत, कारण समरसता, समन्वय आणि ऐक्याची भावना याचं खरं महत्त्व त्यांना कळलं होतं. त्यांनी कधी जातीभेद मानला नाही, प्रांतभेद मानला नाही, भाषाभेद मानला नाही, कधी कुणाचा तिरस्कार केला नाही, अवहेलना केली नाही. त्यांच्या दृष्टीनं कोणी आपला परका असा नव्हताच. संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, अयम निजा परावेत्ती गणना लघुचेतसाम, उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम. धन्यवाद.